गोबर महोत्सव। या अनोख्या महोत्सवाची जळगावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। रतनलाल सी बाफना गोशाळेतल्या या महोत्सवात शेण अंगाला चोपडून अनेकांनी सहभाग घेतला। भारतीय संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तितकंच महत्त्व गायीच्या शेण आणि गोमूत्रालाही आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार पुरातन काळापासून गायीला धन मानलेलं आहे। पूर्वीच्या काळी लाखो गायी लोकांच्या घरी असायच्या। आपल्या भारतीय गायीच्या गोमूत्रामध्ये आणि शेणामध्ये विशिष्ट प्रकारचं कार्य करणारं तत्व असतं की ज्याला आपण म्हणतो की फिनाइल आणि फिनॉल हे दोन गुणधर्म त्यात असतात आणि त्यामुळे त्याची जंतुनाशक क्षमताही वाढते। रोज साबण आणि शॅम्पू ऐवजी गायीचं शेण आणि गोमूत्रानं आंघोळ केल्यास त्वचेवर होणारे रासायनिक द्रव्यांचे दुष्परिणाम टाळता येतात, असा गोशाळेचा दावा आहे। पंचगव्य दूध, दही, घी, गोबर, गोमूत्र में सबसे श्रेष्ठ गोबर है, यानी गाय का वर है। वर कन्या के रूप में श्रेष्ठ माना जाता है। गाय का ये वर है, गाय का सबसे श्रेष्ठ है, लेकिन सबसे निकृष्ट माना जाता है। आज उसे भी लोग मल समझते हैं। ये मल नहीं, मल शोधक है, इसीलिए इसके प्रति जागरूकता हो, फिर से लोग जुड़े, इसलिए हमने गोबर महोत्सव शुरू किया हो। शेण आणि गोमूत्राचं महत्त्व जळगावातल्या डॉक्टरांनाही पटल्याचं महोत्सवात आलेल्यांच्या उत्साहावरून अगदी स्पष्ट दिसत होतं। गौमूत्र है स्किन के लिए, गौमूत्र और शेन अर्क वगैरह जो है अपने स्किन के लिए और त्वचा के लिए हम हमेशा घर पे यूज करते हैं। उसका फ़ायदा ही अच्छा है। कुछ कॉस्मेटिक साबुन वगैरह यूज करने से स्वस्थ, और इसमें कुछ अच्छा ही घटक है, इसकी वजह से अपने को इससे अच्छा फ़ायदा है। स्किन के लिए बहुत ही फ़ायदा है, इसके त्वचा वगैरह मुलायम रहती है। और बदलत्या काळात शेण आणि गोमूत्राचा वैज्ञानिक उपयोग सगळ्यांपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सवाचा उद्देश आहे। चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जळगाव।